हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी रश्मी विरार वैभवसिंह शेजूळ। माझं सहकार नगर उपासना केंद्र छत्रपती संभाजीनगर। माझा अनुभव म्हणजे मी आता 5 वर्ष झाले बापूंकडे आले। माझं सगळ्यात मस्त असा अनुभव असा आला की मी कोरोना काळाच्या वेळेसच मी प्रेग्नंट राहिले आणि बापूंनी मला ऑनलाईन उपासनाची हेच दिली, शिरदोरीच देऊन टाकली। आणि त्या ऑनलाईन उपासना केंद्राच्या उपासनाच्या त्यात माझ्या बाळावर तर सगळे बापूंचीच हे झालं, गर्भसंस्कार झाले। आणि आता माझं बाळ तर पूर्ण बापूमयच आहे, तो पूर्ण उपासना वगैरे सगळं बोलतो। असंच एक दिवस मी आणि माझे मिस्टर आपले श्रद्धावाड्यात त्यांच्या घरी निघालो आणि तिथून आम्हाला साहित्य घ्यायचं होतं। तो पण कोरोना काळ फक्त थोडा सौम्य झालेला होता। त्यावेळेस कर्फ्यू म्हणजे 8 वाजेपर्यंत पेट्रोल पंप चालू राहणार असं वगैरे तिथे होतं। तर त्यावेळेस मग आम्ही 2 जण निघालो आणि त्या श्रद्धावानांच्या घरी गेलो की तिथून आम्हाला बापूंचं साहित्य, आम्ही 2 जण मिळून बापूंचं उपासना केंद्रामध्ये साहित्य काउंटर सांभाळतो, त्यामुळे आम्हाला साहित्य लागत होतं। तर आम्ही तिथे त्रिविक्रम लॉकेट, आपलं उपासना पुस्तिका आणि दोरे हे साहित्य घेण्यासाठी आम्ही त्या श्रद्धावानांच्या घरी गेलो। तर ते म्हणले की घरात या। आम्ही म्हटलो नाही, आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे। तर बाहेर जायचं म्हटल्यावरती ते नाही म्हणे आपल्या घरी बापू आहेत, तुमचं तेवढं दर्शन होईल। मग माझ्या मुलाला त्याची खूप जास्त आवड होती आणि बापू म्हणलं की तो हे होऊन जायचा एकदम। तेव्हा आम्ही 3 उतरलो आणि बापूंचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो। तिथून निघाल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं आमच्या नंदेच्या घरी, पण आमच्या गाडीतलं पेट्रोल चोरीला गेलेलं होतं। ती कुठंपर्यंत जाईल हे आम्हाला माहीत नव्हतं, पण जाताना पहिला पेट्रोल पंप आम्हाला ओपन दिसेल असं वाटलं आणि त्या भागात 2 पेट्रोल पंप होते, तर ते एक बंद होता, 8 वाजता बंद होतात म्हणून। आणि मग आम्ही नंदेच्या घरी गेलो, 10-15 मिनटं बसलो, तिथलं काम झालं आणि आम्ही निघालो। आणि निघाल्याच्या नंतर आम्ही फक्त नंदेच्या घरापासून एक 10-15 मिनटं पुढे म्हणजे आलो आणि त्याच्यानंतर 1 किलोमीटर अंतरावरती पेट्रोल पंप होता। पेट्रोल संपलं, आता मग काय करायचं? माझ्याकडेवर 1 वर्षाचं बाळ, मिस्टर पाठीवरती आपली साहित्याची बॅग आणि ते आपले पुढे चालले गाडी ढकलत आणि मी त्यांच्या मागून। रस्ता थोडा खराब होता आणि त्याच वेळेस मागून एक अचानक कोणीतरी आलं, म्हणे काय झालंय? म्हटलं आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय। त्यांनी इतकं म्हणजे मला क्षणात असं दाखवून दिला चमत्कार की मला म्हणजे अंगावरती काटाच आला की हे असंही होऊ शकतं। म्हणजे ते मागून आले आणि त्यांनी मला म्हणे की पेट्रोल मी देतो तुम्हाला। मग म्हटलं आमच्याकडे बॉटल पण नाही आहे, तर बॉटल कुठून आणणार? कारण की नंदेच्याच घरी जायचं म्हणून पाण्याची बॉटलही घेतलेली नव्हती। आणि मग म्हणे तुम्ही काळजी करू नका। ते स्वतःच जो व्यक्ती होता तो स्वतःच तिकडे गेला, त्यांनी स्वतःच ती बॉटल शोधली, स्वतःनीच त्याचं सगळं पेट्रोल वगैरे काढून आमच्या गाडीत टाकूनही दिलं। बरं मग म्हणतो तरी कसे? अरे म्हणे की तू माझ्या बहिणीसारखी आहेस, हे बाळ माझ्या बहिणीचा मुलगा आहे म्हणे, एवढं बोललं। मग नंतर तरी म्हटलं पण काका तुम्ही काय करा, आमच्यासोबत चला, आपण आहे ना तुमच्याही गाडीत पेट्रोल भरू, आमच्याही गाडीत पेट्रोल भरू। तर त्यांनी म्हणावं काय की अगं म्हणे दिवसभर मी आज सुट्टी होती आणि घरी झोपून होतो म्हणे, पण मलाच जर कुणीतरी पाठवलं आज तुमच्यासाठी इथे, मग त्याच्यासाठी तुम्ही मला पेट्रोल भरून द्यायची गरज नाही आहे। बरं मग ठीक आहे, तुम्ही नाही म्हणतायत तर कसं काका, असं चांगलं नाही वाटत। आम्हाला दोघांना इतकं कसं तरी फील व्हायला लागलं की बाबा हे आमच्याकडनं पेट्रोलसुद्धा घेत नाही आहेत आणि आम्हाला असं म्हणून पण चाललेत, नेमकं प्रकार काय? तर मी थोड्या वेळाने मग आम्ही दोघांनी ठरवलं, ते म्हणे तुम्ही जाऊ शकतात। मग आम्ही निघालो 2 जण पुढे निघालो, सहज मागे वळून बघितलं तर ते माणूस तिथं गायब चक्क। आणि ते एक वॉचमन होते, नाईट ड्युटी करायचे आणि त्यांनी त्या दिवशी सुट्टी असूनही फक्त आणि फक्त आमच्या ह्या 3घांसाठी ते इतक्या लांबून आम्हाला पेट्रोल देण्यासाठी आले होते। म्हणजे तो चमत्कार म्हणजे पूर्णपणे म्हणजे माझ्यासाठी बापू काय हे मला त्या दिवशी कळालं की मी जेव्हा त्यांचं साहित्य घेऊन निघाली आहे आणि मग ते समोर असे येऊन उभा राहतात आणि आम्हाला अशी म्हणजे हे करून जातात, ते म्हणजे फक्त बापूच करू शकतात हे मला त्या दिवशी पहिल्यांदा कळालं। माझा तो पहिला अनुभव आहे। आणि हरिओम श्रीराम अंबज्ञ।